नीट नंतर आता टीईटी. महाराष्ट्रातील लाखो शिक्षक भरतीच्या इच्छुक उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. परीक्षेच्या अवघ्या काही तासापूर्वी टीईटी पेपर लीक प्रकरणाचा भंडाफोड करत भिवंडी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. आरोपीकडून टीईटी परीक्षेचे 4 मूळ प्रश्नपत्र संच जप्त करण्यात आले असून हे प्रश्नपत्र तब्बल 1.5 कोटी रुपयात विक्रीसाठी आणल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. 28 जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच टीईटीचा पेपर परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचा मोठा खुलासा झाला आहे. गुप्त माहितीच्या आधारे भिवंडीतील कोनगाव परिसरात पोलिसांनी सापळा रचत 3 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून टीईटी पेपरचे 4 मूळ प्रश्नपत्र संच तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात हे प्रश्नपत्र दिल्लीहून आणण्यात आल्याचे समोर आले असून ते सुमारे 1.5 कोटी रुपयात विक्री करण्याचा कट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्या 3घांपैकी एक आरोपी हरियाणाचा तर 2 बिहारचे रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. पेपर नेमका कुठून लीक झाला, तो कोणाला विकला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे याचा तपास आता विशेष तपास पथक करत आहेत. या तपासासाठी 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि 20 पोलिसांचा समावेश असलेले विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान या गंभीर प्रकारानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 28 जूनची टीईटीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून नव्या तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या घटनेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नीट नंतर आता टीईटी पेपर लीक प्रकरणाने पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, प्रश्नपत्र नेमके कुठून बाहेर पडले आणि या कटामागे आणखीन कोण आहेत याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.